अशा प्रकारचा हा परिसर अतिशय चांगल्या प्रकारची रांगोळी संपूर्ण गावामध्ये काढलेली आहे। प्रत्येकाच्या गाड्या संपूर्ण पाणी करण्यासाठी धावत आहेत आणि संपूर्ण चौकामध्ये मंडळी चर्चा करायला आलेत। शंकर बापू आहेत, त्याचबरोबर राजेश नांगरे, सुनील मोरे, विलास सर, संपूर्ण आज गावकरी प्रमोद सर आता गाडीवर पाणी करायसाठी निघालेले आहेत। अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी संयोजन सर्वांच्या वतीनं अगदी रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे आणि हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा परिसर करण्याचं काम गावातील सर्व लोक त्या ठिकाणी करतात। प्रत्येकाच्या दारामध्ये आज गुढ्या उभारलेल्या आहेत। बघा, दिवाळीला सुद्धा एवढा उत्साह आनंद लोकांना होणार नाही, त्यापेक्षा जास्त आनंदानं आज लोक संपूर्ण गावामध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होतोय। निश्चितपणानं विभागामध्येच काय मात्र राज्यामध्ये आपलं गाव आल्याशिवाय राहणार नाही। संपूर्ण गावानं हा विडा उचललेला आहे आणि देवापुढं माणूस अतिशय सुंदर अशा प्रकारे नौशाद यांनी हे गीत लावून त्या ठिकाणी काम अतिशय चांगलं केलेलं आहे। बंडू पाटील आणि या ठिकाणी चौकातून प्रत्येकाची लगबग आहे, कुठं काय राहिले का काम शिल्लक बघायचं आणि त्यांना सांगून त्या ठिकाणी काम करून घ्यायचं आणि सगळ्याची तयारी अतिशय सुंदर अशा प्रकारची। हा चौक अतिशय चिलाराने युक्त होता, मात्र तोही त्या ठिकाणी स्वच्छ झालेला आहे। दत्तोपंताला मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर हळूहळू आपण खांजवाडी रोडच्या दिशेनं आपण निघतोय। संपूर्ण लोकांनी आपल्या दारामध्ये गुढ्या उभा केलेत, त्याचबरोबर रांगोळी घातलेली आहे आणि कुठेही बघा अतिशय कसलंही प्लास्टिक गावामध्ये दिसत नाही। गावाचं वैशिष्ट्य आहे की गावाच्या यामध्ये हा चौक अतिशय सुंदर केलेला आहे। सोनाई किराणा जनरल स्टोअर्स आणि प्रत्येक ठिकाणी जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी प्लास्टिक मुक्त यपावाडी आणि त्याचबरोबर गाव शोषखड्डेयुक्त सांगली जिल्ह्यामधलं अत्यंत स्वच्छ गाव म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल। तो यमाजी पाटलाची वाडी अतिशय स्वच्छ आणि सुंदर शोषखड्डेयुक्त, मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्येच काय मात्र पुणे विभागातलं हे पहिलं गाव आहे। मात्र प्रसिद्धीमध्ये थोडंसं कमी पडलो, पण निश्चितपणानं यावेळेला आपण पुणे विभागातच काय तर राज्यामध्ये नंबर मिळाल्याशिवाय सर्व लोक ग्रामपंचायत राहणार नाहीत। सर्व युवक मंडळांचं खूप मोठं सहकार्य आहे। मी आता ग्रामपंचायत यप्पावाडीजवळ आलो आहे, गाडी माझा चालत होतो नवनाथ चव्हाण आणि ग्रामपंचायतच्या जवळ आलेलं आहे सोसायटीचं कार्यालय, त्याचबरोबर गणपतीचं मंदिर आणि चौकात सर्व लोक या ठिकाणी थांबलेले आहेत, लगबगीनं कार्यक्रमाची वाट पाहत आहेत। हा ग्रामपंचायतचा चौक, ग्रामपंचायतच्या चौकमध्ये हा यमाजी पाटलाची वाडी, ग्रामपंचायत मिळाले पुरस्कार सन्मान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आणि हा गाडगेबाचा फोटो, ग्रामपंचायतपाशी गुढी उभारलेली आहे दमन जरा आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। नाविन्यपूर्ण उपक्रम अनेक आहेत, पण त्या ठिकाणी वेळेअभावी जेवढे शक्य तेवढे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा ग्रामपंचायत मिळालेले जे पुरस्कार आहेत व आपल्या गावचा सन्मान आहे। एकच ध्यास गावचा विकास, एक थेंब पाण्याचा विकास होईल गावाचा, स्वच्छतेचे सगळे त्या ठिकाणी संदेश लिहून अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी कार्यालय आता तयार केलेलं आहे। मी आता मोरे सर कार्यालयामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी सरपंचाचं केबिन आहे, डेप्युटी सरपंच आणि सरपंचाचं असणारे हे केबिन, पूर्वीचं चित्र आणि आत्ताचं खूप बदललेलं आहे। सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन, हे जे पुरस्कार मिळालेले आहेत त्याचे हे प्रमाणपत्र आपल्याला दिसतंय। अगदी निर्मळ काम असेल, राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते आपला पुरस्कार मिळालेला आहे। त्याचबरोबर जलसंधारण कार्यक्रम, सांगली जिल्हा परिषद, महाराष्ट्र ग्रामविकास, संतुलित समृद्ध ग्राम योजना असे अनेक, त्यामध्ये ग्रामसेवकाचे असणारे केबिन, त्याचबरोबर सरपंच ही आपली यप्पावाडी ग्रामपंचायतची संपूर्ण या ठिकाणी
बॉडी आहे आणि जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी यादी ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आलेली आहे. या ग्रामसेवकाच्या मध्ये केबिनमध्ये CCTV 2 दिवसापूर्वी 2-4 दिवसापूर्वी बसवलेला आहे. तरी गाडगेबाबाचा फोटो आहे. सगळे फोटो राष्ट्रीय नेत्यांचे या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये फोटो लावलेले आहेत. अगदी यशवंतराव चव्हाण साहेब, डॉक्टर अब्दुल कलाम, लालबहादूर शास्त्री, साने गुरुजी, पंडित जवाहरलाल नेहरू पहिले भारताचे पंतप्रधान, त्याचबरोबर महात्मा गांधीजी आहेत, स्वातंत्र्य सावरकर आहेत, शाहू महाराज आहेत, भगतसिंग, लोकमान्य टिळक, गाडगेबाबा, त्याचबरोबर ग्रामपंचायतला जे मिळालेले पुरस्कार आहेत त्याच्या या ठिकाणी ट्रॉफ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. हे जे ग्रामपंचायतचं रेकॉर्ड आहे ते सुद्धा अत्यंत सुसज्ज अशा प्रकारचं रेकॉर्ड या ठिकाणी ठेवलेलं आहे. इंटरनेट सेवा आहे, त्याचबरोबर संपूर्ण सुविधा या माध्यमातून त्या ठिकाणी आहेत. हे अभियानाचं असणारं तयार केलेलं आहे. हे संपूर्ण गावची माहिती यामध्ये आहेत. 2 बुकलेटच्या माध्यमातून गावची माहिती या ठिकाणी देता येतात. हे अण्णासाहेब प्रकाश जाधव गेली अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी काम करतायत. जास्तीत जास्त चांगलं गावाचं नाव लौकिक कसा होईल यासाठी त्यांचं बालपण आपल्या गावामध्येच गेलेलं आहे. अत्यंत तळमळीनं काम करतायत. त्याचबरोबर अण्णासाहेब गळवे अण्णासाहेबाचं आगमन झालेलं आहे. पप्पू हे आपल्या ग्रामपंचायत जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी म्हणजे जालो दयाळ हा अत्यंत चांगलं काम करतोय गावासाठी. पहिल्यापासून झिकतोय. कागदपत्राची पूर्तता असेल, पाणी पुरवठा असेल, सुंदर अशा प्रकारचं काम जालो दयाळ करतोय. त्याचबरोबर हळूहळू लोकांची चर्चा आणि सागर मोरे हा ऑपरेटर म्हणून काम करतोय. तो शिक्षक आहे परंतु अतिशय सुंदर काम या अभियान काळामध्ये केलेलं आहे. पुन्हा एकदा माईकवरनं या ठिकाणी पुकारण्याचं काम आणि पुकारण्याचं काम सुरू आहे. पुन्हा एकदा गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी जातोय नवनाथ चव्हाण आणि मी स्वतः प्राध्यापक सदाशिव मोरे हळूहळू आणि सुरेश गणेश चौक आहे आणि जबरदस्त फास्ट होती म्हणजे येत नाही व्यवस्थित. माणसं हळूहळू देवळाकडे निघालेले आहेत आणि माणसं हळूहळू निघालेले आहेत. प्रत्येक ठिकाणी चौक ना चौक सजवण्यात आलेला आहे.